Let's first brief the displacement, velocity and acceleration in SHM. मी brief करतो बघा. X of t, displacement in SHM is given by a cos of omega t plus phi. Velocity is in fact the derivative of displacement with respect to time. So it will be minus omega times a sine of omega t plus phi. Again, acceleration a of t is again derivative of velocity with respect to time. So it will be minus omega square times a cos of omega t plus phi. So in fact, it can be written as omega square minus omega square, and this remaining term is nothing but displacement minus omega square x. जर समजा एखाद्यानं सुरुवात करतानाच इथून x of t जर a कॉसच्या ऐवजी समजा साइन पिरियडिक फंक्शन घेतलं असतं, साइन ओमेगा टी प्लस फाय, बघा काय काय आलं असतं, चेंजेस काय काय झाले असते बघा. व्हेलॉसिटी ऑफ टाइम डेरिव्हेटिव्ह a, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम टी ओमेगा. सो इट वुड बी a omega cos of omega t plus phi omega t plus phi. आणि अगेन ऍक्सेलरेशन कसं फाइंड आउट करायचं आपल्याला. अगेन ऍक्सेलरेशन इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी. सो कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस, सो इथं मायनस साइन येणार. हे ओमेगा, यातलं डेरिव्हेटिव्ह एक ओमेगा मल्टिप्लाय होणार, ओमेगा स्क्वेअर ए कॉसचं डेरिव्हेटिव्ह साइन ओमेगा टी प्लस फाय. सो अगेन बघा हे ओमेगा स्क्वेअर आणि दिस टर्म इज व्हॉट, a sin omega t plus phi, a sin omega t plus phi, nothing but x. So it is again minus omega square x. So acceleration in SHM is always given by minus omega square x. आणि minus sign represents what? Minus sign represents that acceleration is always directed towards the mean position. So this is how we have found the displacement, velocity and acceleration in SHM. मग आता आपण काय करूया, सिंपल केस कन्सिडर करूया आणि आपण सिंपल केसला बघूया की आपल्याला काय काय आपल्याला ग्राफ कसे कसे मिळतात. त्याच्यापूर्वी आपण काय करूया, समजा व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट इथं मी लिहितो, इथं काय लिहूया आपण, हे लिहूया एक्स ऑफ टी, त्याच्यानंतर इकडं आपण असा टेबल तयार केला. कसला टेबल आहे हा, इथं आपण मॅक्सिमम व्हॅल्यू आणि इथं आपण मिनिमम व्हॅल्यू कन्सिडर केली. त्याच्यानंतर आपण तर घेऊया आपण व्हेलॉसिटी ऑफ SHM आणि इथं आपण घेऊया ऍक्सिलरेशन ऑफ SHM. सो डिस्प्लेसमेंटची मॅक्सिमम व्हॅल्यू इक्वल्स टू व्हॉट, इक्वल्स टू ए ऍट एक्स्ट्रीम. कुठं असते ती, एक्स्ट्रीम पोझिशन. त्याच्यानंतर व्हेलॉसिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू काय असते बघा, व्हेलॉसिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू असते ओमेगा टाइम्स ए, मॅग्निट्यूड वाईज फक्त, ऍट मीन पोझिशन. व्हेलॉसिटी मॅक्सिमम कुठं असते, मीन पोझिशनला. आणि ऍक्सेलरेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू असते ओमेगा स्क्वेअर टाइम्स ए ऍट अगेन एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे जिथं एक्स एक्स्ट्रीम असतं, दिस इज नथिंग बट मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हे फक्त मॅग्निट्यूड वाईज, मॅक्सिमम आणि मिनिमम हे मॅग्निट्यूड वाईज, साइन वाईज घ्यायचं नाही आपल्याला, मॅग्निट्यूड वाईज मॅक्स आणि मिनिमम. मिनिमम डिस्प्लेसमेंट असते ते 0 असते ऍट मीन पोझिशन, ऍट मीन पोझिशन. मिनिमम वेलोसिटी इज अगेन 0 ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. आणि ऍक्सेलरेशन इज मिनिमम 0 ऍट अगेन मीन पोझिशन. म्हणजे जर असा मी ते SHM रिप्रेझेंट केली तर दिस इज वन एक्स्ट्रीम towards one side of mean position, this is another extreme towards other side of mean position, and this is our mean position. मग mean position ला बघा, mean position ला काय काय असतं, x minimum, a minimum आणि v हे मॅक्सिमम असतं. इकडं x मॅक्सिमम, a मॅक्सिमम आणि v मात्र मिनिमम. व्हेलॉसिटी मिनिमम का होते, कारण इकडे गेल्यानंतर परत मागे यायचं आहे. मग राईटला चाललंय म्हणजे व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह आहे, ती निगेटिव्ह व्हायला पाहिजे, म्हणजे मध्ये 0 व्हायलाच पाहिजे, म्हणून ती काय होते, 0 होते. अगेन इट कम्स टुवर्ड्स लेफ्ट. इकडं पण सिमिलरली एक्स मॅक्सिमम, ए मॅक्सिमम अँड व्ही मिनिमम. त्यामुळे हे क्विकली, हा जो टेबल आहे हा क्विकली नोट डाऊन करा. Then we'll see
a simple graph, how it looks. ओके, आता आपण काय करूया की सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आपण ग्राफ जे आहेत डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन ते कसे दिसतात हे आपण बघूया. फक्त बघा कसे दिसतात ते. आता समजा एक मी सिंपल SHM कन्सिडर केली की ज्याच्यामध्ये समजा इनिशियल अँगल, सिंपल केस कन्सिडर करतो मी पहिल्यांदा. समजा एक्स ऑफ टी इक्वल्स टू ए कॉस ओमेगा टी, ए कॉस ओमेगा टी. समजा म्हणजे फाय घेतलं नाही, फाय म्हणजेच काय, इनिशियल फेज अँगल किंवा फेज कॉन्स्टंट तो समजा 0 आहे. लेट्स नॉट वरी अबाउट दॅट. वेलॉसिटी आपल्याला माहिती आहे, वेलॉसिटी इज गिवन बाय व्हॉट, मायनस ओमेगा ए साइन ओमेगा टी. आणि ऍक्सलरेशन इज गिवन बाय व्हॉट, ऍक्सलरेशन इज गिवन बाय मायनस ओमेगा स्क्वेअर ए कॉस ऑफ ओमेगा टी. आता समजा आपण ग्राफ काढायचे ठरवले. ग्राफ बघा, मी ग्राफ कसे काढतो बघा, तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ग्राफ हा समजा मी तिघांसाठी वाय ऍक्सिस काढला. दिस इज वाय ऍक्सिस. समजा इथं मी पहिल्यांदा काय प्लॉट करतोय, डिस्प्लेसमेंट प्लॉट करतोय. लेट्स प्लॉट डिस्प्लेसमेंट हियर, लेट्स प्लॉट डिस्प्लेसमेंट हियर. आणि त्याच्यानंतर सेकंड जो ग्राफ आहे त्याच्यामध्ये लेट्स से आपण की वेलॉसिटी प्लॉट करतोय. सेकंड मध्ये आपण वेलॉसिटी प्लॉट करतोय. सपोज इथं आहे आपली वेलॉसिटी. सपोज लेट्स से इथे या ग्राफ मध्ये आपण वेलॉसिटी प्लॉट करतोय. आणि लास्ट जो ग्राफ आहे समजा इथे आपण काय करतोय, ऍक्सेलरेशन प्लॉट करतोय. ओके, सो दिस इज ऑब्वियसली दिस इज टाइम ऍक्सिस, दिस इज टाइम ऍक्सिस, दिस इज टाइम ऍक्सिस. सो इथं आपण काय प्लॉट करतोय, एक्स ऑफ टी. सेकंड ग्राफ मध्ये आपण इथं काय प्लॉट करतोय, व्ही ऑफ टी. आणि तिसऱ्या ग्राफ मध्ये आपण प्लॉट करतोय ए ऑफ टी. आता बघा इथं मी ओमेगा टीच्या व्हॅल्यूज लिहितो काही, बरोबर. इथं मी ओमेगा टी ची व्हॅल्यू लिहितो आणि करस्पॉन्डिंग एक्स ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू आणि ए ची व्हॅल्यू लिहूया आपण. समजा ओमेगा टी 0 आहे, ओमेगा टी 0 आहे. मग ओमेगा टी 0 असताना कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय झाली, ए झाली. एक्स ची व्हॅल्यू ए, म्हणजे हे 3 इक्वेशन्स आपल्याला वापरायचे. परत साइन 0 वेलॉसिटी झाली 0, कॉस 0 1, सो ऍक्सेलरेशन झालं मायनस ओमेगा स्क्वेअर ए. बघा हे तर ए इज गिवन बाय इक्वल टू फॉर्म्युला सुद्धा तो मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. चेक करा, हे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू ए आहे, येत आलेला आहे. समजा या ओमेगा टी ची व्हॅल्यू समजा काय असेल, आपण पाय बाय 2 घेऊया, कारण आता कोसाइन फंक्शन म्हटल्यानंतर पिरियड नुसारच व्हॅल्यू काय लागणार आपल्याला, बरोबर. मग समजा आपण पाय बाय 2 घेतली व्हॅल्यू, पाय बाय 2. मग कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती असते, 0, सो इट विल बिकम 0. साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू 1 असते, सो इट विल बिकम मायनस ओमेगा ए, हे सुद्धा 0 असणार. त्याच्यानंतर समजा पाय झाली, पाय कॉस पाय ची व्हॅल्यू -1, सो इट विल बिकम मायनस ए. साइन पाय 0, इकडं मायनस टाइम्स येणार आहे, त्यामुळे इट विल बिकम ओमेगा स्क्वेअर ए. त्याच्यानंतर समजा 3 पाय बाय 2, 3 पाय बाय 2 कॉस 3 पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय असते, 0 असते, सो इट विल बिकम 0. So this will become sin 3 pi by 2 -1 असतो, so it will become omega times a, it will become 0. आणि लास्ट परत समजा 2 पाय झाला, म्हणजे जिथं कोसाइन परत रिपीट होता, सो इट विल बिकम cos 2 पाय म्हणजे a 1 असणार आहे, हे a होणार, इट विल बिकम 0 आणि दिस विल बिकम मायनस ओमेगा स्क्वेअर ए. आता ओमेगा टीच्या व्हॅल्यू, हे ओमेगा टीच्या व्हॅल्यू जे आहेत समजा फॉर एक्झाम्पल पाय बाय 2, म्हणजेच काय असते बघा, ओमेगा म्हणजे 2 पाय बाय टी, टी इज आवर टाइम पिरियड, टाइम्स टी इक्वल्स टू पाय बाय 2 असतं. पाय पाय कॅन्सल झाला असतं, तर याचा अर्थ काय झाला असता, टी इक्वल्स टू हे टी बाय 4 आहे.
म्हणजे ही जी व्हॅल्यू लिहिली ओमेगा टी इक्वल टू π/2, दिस इज नथिंग बट, समजा इथे मी आणखी एक तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये जागा असेल तर इथे टी लिहा, टाइम टी इक्वल टू व्हॉट, दिस टाइम टी इक्वल टू 0. So π/2 represents 1/4 of time period. This represents half of time period. This is 3/4 of time period and this represents time period. आता मग व्हॅल्यूज पुट अप करा. बघा एक्सच्या व्हॅल्यूज माहित येतात, ए 0 - a 0 a, म्हणजे ए पासून सुरुवात व्हायला पाहिजे. समजा इथं आपण मार्क करून घेऊया. आपण पहिल्यांदा π/2, समजा मी इथं पहिल्यांदा मार्क केलं, हे दिस इज, लेट्स से दिस इज पाय. आपण व्हर्टिकल मार्क्स करून घेऊया. लेट्स से दिस इज पाय. वहीमध्ये सुद्धा तुम्ही ग्राफ प्लॉट करताना असाच करा. दिस इज पाय and let's say this is 2π. Let's say this is 2π. मग इथं मध्ये काय असणार आहे, दिस इज π/2, दिस इज π/2. So let's draw this also. Let's say this is π/2 आणि याच्यामध्ये जो असणार आहे, लेट्स से दिस इज 3π/2. दिस इज 3π/2. तुम्ही थोडस प्रॉपरली ड्रॉ करा वहीमध्ये. आता बघा 0, सॉरी, ए पासून सुरुवात व्हायला पाहिजे, ए नंतर 0, ए नंतर 0 म्हणजे हा कोसाइन ग्राफ असा येणार खाली. त्याच्यानंतर इथं मायनस ए ला जायला पाहिजे, मायनस ए ला म्हणजे कुठं जाणार, असं मायनस ए. अगेन इट विल बिकम 0 and again it will become plus. So this is the graph of what, x of t. So this is nothing but a, and so this is horizontal जर तुम्ही प्लॉट केलं, this is minus a, this is plus a. तसं v of t बघा, v of t चा जर ग्राफ बघितला, इट स्टार्ट्स फ्रॉम 0 देन निगेटिव्ह मध्ये जातं, म्हणजे इथून सुरुवात आहे पण वर जाणार नाही आहे, कुठे जाणार आहे, निगेटिव्ह मध्ये. निगेटिव्ह म्हणजे मध्ये काय येणार, आता हे असं खाली गेलं, खाली गेलं, परत अगेन काय झालेलं आहे बघा, 0 झालं. सो इट विल बिकम अगेन 0, अगेन increases, again becomes 0. So this value is what, this maximum value is nothing but this is omega a, and this is what, this is minus omega a. सो हा वेलॉसिटीचा ग्राफ या पद्धतीने दिसेल. आणि सिमिलरली ऍक्सेलरेशनचा ग्राफ प्लॉट केला तर इट स्टार्ट फ्रॉम निगेटिव्ह, म्हणजे इथून कुठून तरी सुरुवात होईल निगेटिव्ह, देन इट विल बिकम 0. सो इट विल बिकम 0 हियर, देन increases omega square a, again 0 0, and again decreases minus omega square a. So this value is nothing but what, this is minus omega square a, and this plus positive maximum value is what, this is omega square a. So this angle, this time, कारण हा axis कुठला आहे, time. So this is 1/4 of time period, this is half of time period, this is 3/4 of time period, and this is total time period. इथं सगळीकडे काय असणार आहे, त्याच पद्धतीने असणार, म्हणजे त्यासाठीच या वर्टिकल लाईन्स मी ड्रॉ केल्या. म्हणजे असं तुम्ही कुठलीही SHM जी आहे तुम्ही अशी प्लॉट करू शकता. लक्षात, हे ग्राफ तुम्ही नोट डाऊन करा. आणि सिमिलरली तुम्ही काय ट्राय करू शकता, याच्या खाली तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये x of t इक्वल्स टू a sin ओमेगा टी, सिमिलरली त्याच्यावरून तुम्ही v of t फाइंड आउट करा, a of t फाइंड आउट करा, आणि एक्झॅक्टली असा टेबल आणि साइड वाईज असे ग्राफ तुम्ही ट्राय करा की कसे दिसतील ते. मी मी काय घेऊन प्लॉट केलेला आहे, कोसाइन फंक्शन, म्हणजे डिस्प्लेसमेंट इज अ कोसाइन फंक्शन घेऊन प्लॉट केलेला आहे. तुम्ही डिस्प्लेसमेंट ऍज अ साइन फंक्शन घेऊन प्लॉट करा, त्याच्यानुसार तुमचं वेलॉसिटी फंक्शन आहे ते साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस होईल, आणि ऍक्सेलरेशन अगेन तुमचं साइन होईल. त्याच्यानुसार तुमचे ग्राफ थोडेसे काय होणार आहेत, शिफ्ट होणार आहेत साइन कोसाइन नुसार. मग त्यानुसार तुम्ही त्या डिस्प्लेसमेंट फील्डसाठी ए साइन ओमेगा टी साठी तुम्ही ट्राय आउट करू शकता. मग हे ग्राफ क्विकली नोट डाऊन करा. I'll give you 1 minute and then we'll move on to see next point.
तिला का ड्रॉप ग्राफ तुमचं झाला असेल तर मला फक्त नोटिफाय करा. सिमिलरली तुम्हाला सिमिलरली ग्राफ ड्रॉ करायचे फॉर डिस्प्लेसमेंट फील्ड ए साइन ओमेगा टी. Accordingly, B and A find out kara first, then prepare a chart or table like this, and then draw the graphs. Okay, so let's move ahead. Next point जो आपल्याला discuss करायचा आहे, that is force law of SHM. Next आपल्याला discuss करायचा आहे, that is force law of SHM. आता force law मध्ये काय बघा, समजा consider a spring mass system. Spring mass system म्हणजे काय बघा, spring mass system. Let m is equal to mass. समजा हा एक असा फ्रिक्शनलेस सपोर्ट आहे, समजा सरफेस आहे, फ्रिक्शनलेस सरफेस आहे आणि इकडे एक समजा एक रिजिड वॉल आहे. लेट्स से दिस इज रिजिड वॉल. आणि समजा आपल्याकडे एक स्प्रिंग आहे, ही स्प्रिंग रिजिड वॉलला फिक्स केलेली आहे आपण, आणि या स्प्रिंगच्या दुसऱ्या टोकाला आपण काय केलेलं आहे, एक मास आपण काय केलं अटॅच केलेला आहे. तर दिस इज कॉल्ड स्प्रिंग मास सिस्टम. ओके, आणि हा जो बॉटमचा सरफेस आहे दॅट इज फ्रिक्शनलेस. नोट दिस डाऊन, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, फ्रिक्शनलेस. मग आता समजा आता रेस्टला असताना स्प्रिंग, दिस इज कॉल्ड मीन पोझिशन. So let's call this as x equal to 0, which is referred as mean position, which is referred as mean position. समजा या ब्लॉकला थोडंसं तुम्ही इथपर्यंत डिस्प्लेस केलात, असं म्हणजे तुम्ही सुरुवातीला फोर्स लावला, याला डिस्प्लेस केलात असं, बरोबर. सो दिस इज लेटेस्ट पोझिशन, बरोबर. सो दिस इज व्हॉट, एवढं तुम्ही डिस्प्लेस केलेलं आहे, म्हणजे दिस इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड, दिस इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड. आणि समजा इथून रिलीज केलं तुम्ही, इकडे सुरुवातीला काय स्ट्रेच केलं स्प्रिंगला, मास आता इथं आलेला आहे, आणि आता तुम्ही जर तुम्ही रिलीज केलं तर नाव दिस ब्लॉक विल मूव टुवर्ड्स द मीन पोझिशन फर्स्ट. इथं येणार, इथंच येऊन थांबणार नाही, तर तो पुढे जाणार. पुढे म्हणजे कुठे जाणार, लेफ्टला जाणार, ओरिजिनल मीन पोझिशनच्या लेफ्टला जाणार. अगेन इट विल मूव सर्टन डिस्टन्स, अगेन इट विल स्टॉप, अगेन इट विल ट्राय टू मूव टुवर्ड्स मीन पोझिशन. परत मीन पोझिशनला आला, मीन पोझिशनला थांबणार नाही, because it has certain velocity. Again it will keep moving towards right direction, again it will move certain distance, again it will stop, again it will start moving towards left, towards mean position. म्हणजे इथं काय करतोय ब्लॉक, की ब्लॉक जो आहे तो बॅक अँड फोर्थ मोशन करतोय अबाउट इट्स मीन ओरिजिनल पोझिशन x इक्वल टू 0. सो दॅट्स वाय द मोशन ऑफ ब्लॉक इज रेफर्ड ॲज सिम्पल हार्मोनिक मोशन. म्हणजे स्प्रिंग मास सिस्टीम मध्ये जी काय मास, जे काय ब्लॉक आहे त्याची जी मोशन आहे दॅट इज सिम्पल हार्मोनिक मोशन विथ सर्टन ॲम्प्लिट्यूड ए, बरोबर. मग आता या SHM मध्ये फोर्स लॉ काय सांगतो, की द फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल किंवा आता इथं मास म्हणा, ऑन पार्टिकल परफॉर्मिंग SHM, म्हणजे जो पार्टिकल SHM परफॉर्म करतोय, परफॉर्मिंग SHM, त्यावर ऍक्ट होणारा फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू displacement of particle and is always directed towards mean position. It is always directed towards mean position. म्हणजेच काय म्हणू शकतो, लेट्स कॉल दिस फोर्स एज F, बरोबर. F is proportional to what? F is proportional to displacement. Displacement म्हणजेच काय, x. F is proportional to x. मग proportionality वरून जर आपल्याला इक्वालिटी लिहायचं असेल तर this force is given by what? Some constant k times x. आणि आता इथं महत्वाचं काय, इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन.
म्हणून इथं टुवर्ड्स मीन पोझिशन साठी आपण साइन काय वापरतो, मायनस. सो दिस नेगेटिव्ह साइन represents f is always directed towards mean position. म्हणजे हा फोर्स लॉ आहे SHM चा. काय आहे की जो काही पार्टिकल आहे SHM परफॉर्म करतोय, बरोबर. आता डेफिनेटली SHM जर परफॉर्म करत असेल तर डिस्प्लेसमेंट बघितलेलं आपण, वेलॉसिटी काढलेली आहे, ऍक्सेलरेशन काढलेलं आहे. ऍक्सेलरेशन प्रेझेंट आहे म्हणजे त्या मास वर कुठला तरी किंवा त्या ब्लॉकवर कुठला तरी फोर्स ऍक्ट व्हायलाच पाहिजे, बरोबर. आणि तो जो फोर्स आहे तो या फोर्स लॉ नुसार इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. म्हणजे जितकी जास्त डिस्प्लेसमेंट, म्हणजे तुमचा हा जो मास आहे स्प्रिंग, जेवढं तुम्ही एक्स्ट्रीम पोझिशनला आणाल तेवढं त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि तो त्याची डायरेक्शन कुठं असणार आहे, टुवर्ड्स सेंटर, सॉरी टुवर्ड्स मेन पोझिशन, नॉट सेंटर, टुवर्ड्स मेन पोझिशन. म्हणजे हा फोर्स काय करेल की नेहमी ब्लॉकला मेन पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करेल. समजा हा ब्लॉक इकडे लेफ्टला गेला असता, लेफ्टला गेल्यानंतर त्याच्यावर ऍक्ट होणारा जो फोर्स आहे त्या फोर्सची डायरेक्शन कुठं असती, टुवर्ड्स राईट, कारण मेन पोझिशन ही टुवर्ड्स राईट आहे. म्हणजे ब्लॉकवर ऍक्ट होणारा फोर्स इज डायरेक्टेड ऑलवेज टुवर्ड्स मेन पोझिशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मेन पोझिशन. मग ज्या अर्थी फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स मेन पोझिशन, याला कधी कधी आपण काय म्हणतो, याला रिस्टोरिंग फोर्स सुद्धा म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय, त्याची जी ओरिजिनल पोझिशन आहे, मेन पोझिशन ऍट x = 0, ती तो रिस्टोर करण्याचा प्रयत्न करतो. कारण इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन, म्हणजे तो तिकडेच नेण्याचा प्रयत्न करतोय नेहमी मीन कडे, म्हणून तो रिस्टोर करण्याचा प्रयत्न करतोय. दॅट्स व्हाय दिस फोर्स इज ऑलवेज नोन ॲज रिस्टोरिंग फोर्स, बरोबर. पण आपल्याला न्यूटन्स लॉ नुसार माहित आहे, न्यूटन्स लॉ नुसार काय माहित आहे, न्यूटन्स लॉ नुसार आपल्याला माहित आहे फोर्स इज नथिंग बट व्हॉट, m into acceleration as a function of time, and now this is equals to what, minus kx as a function of t. This minus sign is not for the magnitude, this minus sign is for direction. So let's not worry about the direction, कारण आपल्याला काय पाहिजे, मॅग्निट्यूड पाहिजे आहे. जर समजा इथे इक्वेट केला m टाइम्स acceleration as a function of t equals to k times डिस्प्लेसमेंट x ऑफ t. पण आता हे ऍक्सेलरेशन, मासचं ऍक्सेलरेशन म्हणजे या ब्लॉकचं ऍक्सेलरेशन, म्हणजे ब्लॉक म्हणजेच इट इज अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. पार्टिकल परफॉर्मिंग SHM चं ऍक्सेलरेशन ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. दिस इज नथिंग बट व्हॉट, दिस इज नथिंग बट m ओमेगा स्क्वेअर x. डायरेक्शन वाईज जर घ्यायचं म्हटलं तर इथं डायरेक्शन वाईज तुम्हाला निगेटिव्ह साइन येणार आहे. डायरेक्शन वाईज जर a आणि x मधलं रिलेशन बघितलं तर इट ऑल्सो हॅज निगेटिव्ह साइन, विच again represents what, acceleration is directed towards center. Logical hai, because if the restoring force is directed towards center, towards mean position, then acceleration has to be directed towards mean position only, so it will also have minus sign. It equals to what, minus k x of t. Again x gets cancelled, minus sign gets cancelled, then omega म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे is given by what, is given by k divided by m. its frequency is given by what, म्हणजे SHM परफॉर्म करते म्हणजे काहीतरी फ्रिक्वेन्सी असणार आहे. फ्रिक्वेन्सी ऑन अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज गिवन बाय व्हॉट, म्हणजे किती ऑसिलेशन कंप्लीट करतोय आणि त्याचं अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा. ओमेगा इज गिवन बाय व्हॉट, अंडर रूट k divided by m. or you have got relation between m omega square and k, and that relation is m omega square equals to k. And this constant of proportionality is called as spring constant. It is called as spring constant. And yachi unit काय असणार आहे बघा, it has unit of force is nothing but force, unit of force is Newton divided by x displacement. Displacement unit काय असतं meter. It has a displacement of Newton per meter. Its spring constant has a displacement of force per unit displacement, that is nothing but Newton per meter. And what we have got here, तर आपल्याला ओमेगा म्हणजे फ्रिक्वेन्सी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ SHM, spring constant k and mass of a particle performing SHM यांच्यामध्ये रिलेशन मिळालेला आहे. And that relation is equal to what? Relation is m omega square equals to k.
म्हणजे जर आपल्याला स्प्रिंग कॉन्स्टंट माहित असेल, म्हणजे ही जी स्प्रिंग रिप्रेझेंट केलेली आहे, इट हॅज सर्टन कॉन्स्टंट. दिस स्प्रिंग कॉन्स्टंट इज अ प्रॉपर्टी ऑफ स्प्रिंग. दिस स्प्रिंग कॉन्स्टंट इज अ प्रॉपर्टी ऑफ स्प्रिंग. सो वी हॅव गॉट द रिलेशन. म्हणजे जे हे मास जे अटॅच केलेलं आहे आणि ज्या स्प्रिंगला अटॅच केलेला आहे त्याचा जो काही स्प्रिंग कॉन्स्टंट आहे, या दोघांवर त्याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी SHM परफॉर्म करणार आहे, त्या SHM ची अँग्युलर फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन बोथ मास ऑफ ब्लॉक and spring constant of spring m and k, and it is given by omega equals to square root of k divided by m. ओमेगा मिळाल्यानंतर आपण टाइम पिरियड पण माहिती आहे आपल्याला. टाइम पिरियड इज डिफाइंड ॲज व्हॉट? टाइम पिरियड t इज इक्वल्स टू 2 पाय डिवायडेड बाय ओमेगा. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. हे 2 पाय आणि ओमेगाचं रेसिप्रोकल म्हणजे उलट होणार, इथं होणार m डिवायडेड बाय k. 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ m डिवायडेड बाय k. लक्षात म्हणजे कशा पद्धतीने आपण स्प्रिंग मास सिस्टीम मध्ये अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा फाइंड आउट करणार आहे. दॅट अँग्युलर फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन spring constant k and mass of block m both, and it is given by omega equals to square root of k divided by m. And force law समजला. force law काय सांगतो? force, restoring force is proportional to the displacement and it is always directed towards main position. मग इथं या रिलेशन वरून ज्यार्थी f is directly proportional to x alone, म्हणजे काय? x varies linearly. कारण इथं x चा इंडेक्स काय आहे? इथं x चा इंडेक्स काय? नथिंग बट 1 आहे. x raised to 1 असेल तर दॅट इज लिनियर व्हेरिएशन. सो this sometimes referred as spring mass system, sometimes referred as linear harmonic oscillator. त्याला कधी कधी काय म्हणतात? लिनियर हार्मोनिक ऑसिलेटर. लिनियर हार्मोनिक ऑसिलेटर. कारण का? याच्यामधला रिस्टोरिंग फोर्स F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x, विच इज लिनियर डिपेंडन्स. एक्स स्क्वेअर असतं, म्हणजे समजा असं असतं F प्रोपोर्शनल टू एक्स स्क्वेअर, देन वी कॅनॉट से इट इज अ लिनियर बिहेवियर. मग त्यावेळेस आपण काय म्हटलं असतं? इट इज नॉन लिनियर हार्मोनिक ऑसिलेटर. म्हणजे लिनियर हार्मोनिक ऑसिलेटर म्हणायचं का नॉन लिनियर हार्मोनिक ऑसिलेटर म्हणायचं? दॅट डिपेंड्स ऑन फोर्स लॉ. इफ द रिस्टोरिंग फोर्स इज behaving linearly with respect to displacement, then it is a linear harmonic oscillator, and if it is not behaving linearly with respect to displacement, then it is non-linear harmonic oscillator. लक्षात, याला म्हणायचं फोर्स लॉ. नोट डाऊन करा. Okay, so this is about force law of SHM. So the next काय करूया आपण? समजा स्पेशल केस, समजा असे स्प्रिंग आहे. आता हे ब्रीफली सांगतो मी फक्त तुम्हाला. स्प्रिंग्स
in series and parallel. Springs in series and parallel. Suppose first case consider करूया आपण springs in series. Springs in series. Suppose अशी spring आहे आपल्याकडे. Suppose this has spring constant K1 आणि यालाच आपण अटॅच केली दुसरी spring. Let's say this is K2 आणि याला आपण एखादं मास अटॅच केलं M. So this is spring mass constant, spring mass system. पण याच्यामध्ये दोन स्प्रिंग आहेत. आणि समजा हीच जर आपल्याला रिप्लेस करायची असेल बाय सिंगल स्प्रिंग with the same mass M, and let's say this equivalent spring constant of new spring is K, then आपण हा जो स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K, हा K कसा फाइंड आउट करायचा बघा, तर दिस रिलेशन इज गिवन बाय 1/K. म्हणजे जर स्प्रिंग्स सिरीज मध्ये कनेक्ट केलेल्या असतील तर स्प्रिंग कॉन्स्टंट, इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट इज गिवन बाय व्हॉट, 1/K इक्वल्स टू 1/K1 प्लस 1/K2. म्हणजे समजा अशा 3 केल्या असतील तर प्लस 1/K3 आणि अशा 16 केल्या असतील तर प्लस 1/K4 प्लस डॉट 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 1/Kn. म्हणजे दिस इज व्हॉट, दिस इज एक्झॅक्टली सिमिलर टू पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सेस. म्हणजे सिरीज combination of springs is equivalent to parallel combination of resistances. हे लक्षात ठेवायचं आपल्याला, parallel combination of resistances किंवा resistors. रेजिस्टर्स पॅरलल मध्ये असतील तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढायचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 1/Rp इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2 and so on. तसं पॅरलल रेजिस्टर्स इज इक्वल टू सिरीज स्प्रिंग. आणि सेकंड, जर springs in parallel असते, springs in parallel असते, springs in parallel असतील तर this is exactly similar to series combination of resistors. Series combination of resistors म्हणजेच काय, डायग्राम कशी येणार बघा. समजा दोन स्प्रिंग आहेत आपल्याकडे, अशी एक स्प्रिंग आहे आणि दुसरी स्प्रिंग आहे. समजा याला कनेक्ट केलेला पण एकच मास कनेक्ट केलेला. इफ सेम मास इज कनेक्टेड टू टू डिफरंट स्प्रिंग्स विथ कॉन्स्टंट्स K1 and K2, then this is parallel combination of springs. The springs in parallel. And suppose if it has to be replaced by a single spring of equivalent spring constant attached with same mass M, this spring constant K in parallel would be given as K1 plus K2, which is simply a sum of spring constants of springs in parallel. म्हणजे parallel of springs is similar to series of resistors आणि vice versa. लक्षात, हे फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितलेले, पण अॅनालॉजी महत्वाची आहे. स्प्रिंग सिरीज मध्ये असतील तर काय होतं बघा, पॅरलल कॉम्बिनेशनच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती आहेत. पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्सच्या प्रॉपर्टी काय माहिती आहेत, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज स्मॉलर दॅन. सो इथं सिरीज मध्ये स्प्रिंगचं सिरीज जर असेल तर इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट इज स्मॉलर दॅन each individual spring constant. आणि स्प्रिंग इन पॅरलल असतील तर इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट इज लार्जर दॅन each individual spring constant. लक्षात, या पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे जस्ट मोर दॅन सिंगल जर आपण स्प्रिंग्स कनेक्ट केल्या आयदर इन सिरीज अँड पॅरलल, अँड सिमिलरली मल्टिपल कनेक्शन्स असतील, समजा सिरीज मध्ये पण जोडल्यात, पॅरलल मध्ये पण जोडल्यात, बाय युजिंग बोथ लॉजिक्स सिरीज अँड पॅरलल we can identify the effective spring constant. Alakshad, so this is how we can find out the spring constants for connection, series or parallel connection of springs. Okay, so I think before going to next part, which is energy in SHM, so let's stop this meeting. Anyway, we have only 4 minutes left, so let's stop this meeting here and rejoin again to the same thing. So in the next part of the lecture, we'll discuss the further part of this topic. Okay, so you can rejoin again.